तर तुम्ही काहीतरी असा आशीर्वाद द्या की मला काहीतरी सुचेल. म्हणजे सामान्य साहित्यिकाची बुद्धी कुठेही बंद पडू शकते. संतांचं तसं नाहीये. संतांचा उपदेश, संतांचं वाङ्मय हे अनुभवातून आलेलं आहे. तो शब्द आता थोडा अनपार्लमेंटरी म्हणून मी वापरत नाही. तुम्हाला सांगतो, आपली एक संसद आहे जिथे आपण निवडून दिलेले खासदार बसतात, किंवा आपली विधानसभा आहे, विधान परिषद आहे. तिथे जी लोक बसतात ना, त्यांना एक नाव दिलेलं आहे लोकप्रतिनिधी. बरं, आता ते कसे वागतात, काय वागतात तुम्ही पहा. तर लोकप्रतिनिधी म्हणजे त्यांच्यावरून अंदाज करायचा की ह्यांना ज्यांनी निवडून दिलं त्या लोकांची काय योग्यता असेल याचा त्यांनी विचार करायचा. त्यांना बोलून काय उपयोग आहे. यथा राजा तथा प्रजा हे पूर्वीच आहे. आता काय आहे, आपल्याकडे आहे लोकशाही. त्याचा अर्थ असा, यथा प्रजा तथा राजा. लोक निवडून देतात, लोकांची परीक्षा त्याच्यावरून करायची. असो, तर तिथे एक नियम असा आहे की काही शब्द हे तिथे वापरू नयेत असा नियम आहे. जे तिथे शब्द वापरण्यायोग्य आहेत त्याला म्हटलं जातं पार्लमेंटरी वर्ड्स, जे तिथे वापरले जाऊ शकतात. आणि काही शब्द असे असतात जे तिथे वापरू नयेत त्या सभागृहामध्ये. त्याचं पावित्र्य, त्याचा दर्जा, त्याचा सन्मान राखला जावा म्हणून ते शब्द वापरू नयेत असं म्हणतात. त्याला अनपार्लमेंटरी वर्ड्स असं म्हणतात. त्याची यादी आहे. हे शब्द नाही बोलायचे अशी यादी आहे. जर सामान्य मनुष्यांनी निवडून दिलेल्या मनुष्यांच्या सभागृहामध्ये अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरू नयेत, असंवैधानिक शब्द वापरू नयेत असा नियम असेल, तर देवासमोर असे शब्द वापरावेत का? कीर्तन करणाऱ्यांनी हा विचार केला पाहिजे की आपण कीर्तन करतो आहोत, तर त्याची मर्यादा, किमान अनपार्लमेंटरी वर्ड्स आपल्या शब्दातून येणार नाहीत याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे. दक्ष राहायला पाहिजे. काय होतं, लोक आधी बोलतात आणि मग विचार करतात, त्यांनी येतं टेन्शन. म्हणून माणसाने राहिलं पाहिजे अटेन्शन. दक्ष राहायचं, सावध राहायचं. गुरुवर्य महाराज मला पूर्वीपासून सांगतात की माणसाने बोलून विचार करायचा नाही, विचार करून बोलायचं. थोडा वेळ घ्या ना, काही घाई आहे का? काही मागं लागलंय का तुमच्या? काही लागलेलं नाही, मागं निवांत आहे. किंबहुना आता सध्याचा काळ तर इतका निवांत आहे, काही काम नाही. मग विचार करून बोला की. विचार करायला पैसे नाही पडत, म्हणून माणसाने विचार करून बोललं पाहिजे. माणसं बोलून विचार करतात आणि त्यामुळे नसलेले प्रश्न निर्माण होतात. किंबहुना थोडं विषयांतर झालंच आहे, तर अजून थोडं लांब जातो. आता माझं असं स्वतःचं मत आहे की या गेल्या वर्षभराच्या काळामध्ये हे जे समाज माध्यम आहे, म्हणजे यूट्यूब आहे, फेसबुक आहे, किंवा ट्विटर आहे, किंवा अन्य बरीच साधनं आहेत, ते गुगल मीट आहे, किंवा झूम आहे, अनेक वेगवेगळी गो टू मीटिंग आहे, वेगवेगळी ॲप्स आहेत. या सगळ्या समाज माध्यमांचा वारकरी संप्रदायांनी किंवा धार्मिक किंवा तत्वज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी गेल्या वर्षभरात पूर्वी कधीच केला नसेल इतका सकारात्मक वापर केला आहे. लोकांपर्यंत चांगले विचार पोचवणं, लोकांपर्यंत ज्ञान पोचवणं. आणि तुम्हाला त्याच्या पुढचं सांगतो, अनेक शास्त्रज्ञांनी मध्ये जरा हे लाट यायच्या आधी थोडं कमी जेव्हा झालं, तेव्हा अनेक शास्त्रज्ञांनी प्रवास करून तिथे जाणं शक्य असून सुद्धा असा निर्णय घेतला की आपण ऑनलाईनच करू. म्हणजे कुणाला प्रवास नको, त्या मीटिंगचाही खर्च कमी होईल, जेवणाचाही खर्च कमी होईल, जाण्या येण्याचा त्रास वाचेल, आणि जी योग्यता समोरासमोर बसून बोलण्यात येते त्याच्यात आहे. म्हणून शास्त्रज्ञांनी विचार करून असा निर्णय घेतला की आपण ऑनलाईन घेऊ. मोठमोठ्या कॉन्फरन्स ऑनलाईन झाल्या. म्हणजे ज्या कॉन्फरन्सला 10,000 हजार लोक सगळ्या जगातून एकत्र यायची, अशा कॉन्फरन्स सुद्धा ऑनलाईन झाला. आठवी गोष्ट पण सांगणार नाही मी. विठोबा रखुमाई, विठोबा काही लोकांनी ऑफलाईन सुद्धा कार्यक्रम केले गर्दी गोळा करून. फक्त मला ते माहीत असलं तरी सांगायचं नाहीये. असो, सांगण्याचं तात्पर्य असं आहे, कारण मीच आत्ता म्हटलं ना की अनपार्लमेंटरी काही बोलायचं नाही.
कीर्तनाची मर्यादा सांभाळतं. कीर्तनाची एक मर्यादा अशी की कुणाचं नाव नाही घ्यायचं कधी. तुम्ही निर्देश करा, कारण दुर्गुणाविषयी बोलायचं, व्यक्तीविषयी नाही. व्यक्तीचा द्वेष कधीही करायचा नाही, लक्षात ठेवा. पूर्वीचे राजकारणी असे होते की त्यांचे पक्ष वेगळे असले, त्यांची मतं वेगळी असली, त्यांच्या विचारधारा भिन्न असल्या तरी ते जेवायला एकत्र बसायचे शेजारी. मोठं उदाहरण द्यायचं ना तुम्हाला स्वातंत्र्यपूर्व काळातलं, तर टिळक आणि आगरकर विरुद्ध मतं, पण शेजारी राहायला, जेवायला एकत्र, रोज गप्पा मारायचे. म्हणजे त्याची मतं मला पटत नाहीत म्हणून व्यक्तिद्वेष नाही. म्हणून कीर्तनाच्या मर्यादेचा पहिला नियम लक्षात ठेवा, कुठल्या व्यक्तीचं नाव नाही घ्यायचं, व्यक्तिद्वेष नाही. दुर्गुणाची निंदा केली पाहिजे, दुर्गुणाची निंदा केलीच पाहिजे. असो, आता मी जातो मूळ विषयाकडं. एकदा काय झालं, एक व्याख्याते व्याख्यानाला आले आणि 1.5 तास झाल्यावर म्हणले, आता आपण मुख्य विषयाकडे वळू, असं म्हणले. 1.5 तासांनी. मग आतापर्यंत कुठे गेला? तसं आपलं झालंय, विठोबा रखुमाई, अगाध तुझी लीला, अकळ कैसे निकळे. पहिला शब्द आलाय अगाध. अगाध या शब्दाने सांगितलंय ज्याला तळ नाही. समुद्राला अगाध म्हणतात, अथांग म्हणतात. त्या 2 अर्थांच्या छटा वेगळ्या आहेत. अथांग म्हणण्यामध्ये त्याचा अंत दिसत नाही, म्हणजे लांबी सांगायची, आणि अगाध सांगण्यामध्ये खोली सांगायची. तसं भगवंताची लीला ही अगाध, म्हणजे त्याची खोली एवढी आहे की तळ सापडत नाही. विहिरीत काही पडलं ना तर काढणारी काही माणसं असतात. किती खोल विहीर असू द्या, ते विहिरीत जाऊन तुमची वस्तू आणणार म्हणजे आणणार. पण असं समुद्रात नाही होत. समुद्रामध्ये बुडालेली जहाजं 90 वर्षांनी 100 वर्षांनी सापडतात, आणि ते सुद्धा इतकी यंत्रसामुग्री, इतकं तंत्रज्ञान एवढं असून सुद्धा समुद्राचा संपूर्ण तळ अजून माहिती नाहीये. म्हणजे काय त्याची खोली असेल विचार करा. आणि आज समुद्राची जर इतकी खोली आहे तर त्याला निर्माण करणाऱ्याची काय खोली असेल. एकदा काय झालं, एक संन्यासी रस्त्यावरून चालला होता, आणि संन्यासी म्हणजे खराच संन्यासी, मग उगीच भगवे कपडे घातले आणि त्याला संन्यासी म्हणा असला विषय नाही. असले पाहिलेत आम्ही नमुने, काय विचारू नका. तर तो चालला होता आणि वर एक स्त्री उभी होती सुंदर. तर तो संन्यासी तिला बघून हसला. त्या स्त्रीला प्रश्न पडला की हा संन्यासी, संन्यासी याचा अर्थ सम्यक न्यास, ज्यांनी संसाराचा उचित पद्धतीने निश्चयपूर्वक दृढ निश्चयाने परित्याग केलेला आहे. दृढ निश्चयाने. तुम्हाला गंमत सांगतो, अविवाहित असणं आणि ब्रह्मचर्य असण्याच्या जमीन आसमानचा फरक आहे, लक्षात ठेवा. ब्रह्मचर्य हा विषय वेगळा आहे, ते नंतर भेटा मग सांगतो तुम्हाला. अविवाहित राहणं म्हणजे ब्रह्मचर्य नव्हे. तसं भगवे कपडे घालणं म्हणजे संन्यास नव्हे. हा, सहज वेश त्याचा, मग काय त्याला संन्यासी म्हणायचा काय? अजिबात नाही. पण त्या स्त्रीला प्रश्न पडला, ती खाली आली आणि तिने संन्यासाला बोलवलं. ती म्हणली, महाराज तुम्ही भगवी वस्त्र परिधान केली, तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही माझ्याकडं पाहून हसलात का? तिने दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे की तू म्हणजे तुझ्या हाडामांसाची, जिला जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, जन्म मृत्यू जरा व्याधी सगळं त्या शरीराला आहे. की म्हणून तुम्हाला गंमत सांगतो, आमचा आशुतोष डॉक्टर होते आता, आणि त्यातही तो सर्जन होतोय. तर सर्जन काय काम करतो? सर्जन शरीराला फाडतो. फाडतो म्हणजे दुरुस्त करण्यासाठी. रस्त्यावरच्या मारामारीत फाडणं वेगळं, डॉक्टरचं फाडणं एक पद्धतशीर, जिथे दोष आहे तेवढं फाडून बरोबर दोषाला बाजूला करण्यासाठी फाडतो. तर तो जेव्हा ती कातडी उकलतो ना, तेव्हा आत भरलेलं रक्तमांस दिसतं त्याला. म्हणून ब्रह्मीभूत तात्या, ते डॉक्टर होते स्वतः वॉर सर्व्हिसेसमध्ये, तर ते असं म्हणायचे
की या देहाचं मिथ्यात्व जर कळालं तर ते डॉक्टरला सगळ्यात लवकर कळतं, कारण त्यांनी त्याच्या आत चमडीच्या खाली काय भरले ते पाहिलंय. आणि जर तो विषयासक्त झाला तर त्याच्या इतकं कोणीच विषयासक्त होत नाही. कारण एखाद्या पदार्थाची, विषयाची वस्तुस्थिती ज्ञात होऊन सुद्धा जर त्याची आसक्ती सुटत नसेल तर ती कधीच सुटणार नाही. ती सुटण्याची संधी तीच असते, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला त्याचं वास्तविक स्वरूप कळतं ना, ती संधी असते, तो क्षण. म्हणजे त्यावेळी जर ती आसक्ती सुटली तर सुटली, नाही तर मग सुटत नाही. तर तो साधू म्हणाला की तुझं, संन्यासी म्हणाला, तुझं हाडामांसाचं शरीर जे नाशिवंत आहे, म्हणजे अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यती, त्याला विनाश आहे निश्चित. ती कातडी लुळी पडणार आहे, दात पडणार आहेत, केस पांढरे होणार आहेत, का दात पांढरे होणार आहेत, केस पडणार आहेत? नाही, दात पांढरेच असतात, दात पडतात आणि केस पांढरे होतात. आणि या अशा देहाला जर इतकं सुंदर बनवलंय देवानी, तर ज्या देवानी इतका सुंदर देह निर्माण केला तो किती सुंदर असेल, म्हणून मी हसतो. म्हणजे एखादी चांगली वस्तू जर दिसली तर ती दिसल्याबरोबर भगवंताचं स्मरण होणं काय योग्यता आहे, काय योग्यता आहे पहा. कुठेही काहीही चांगलं दिसलं ना, जगद्गुरु तुकोबा यांचं काय झालं, त्यांना माणूस दिसला की हिशोब आठवायचा. त्यांनी काय केलं, वयाच बुडवून टाकल्या. कारण काय म्हणलं, अहो माणूस दिसल्यावर परमात्मा आठवला पाहिजे, भगवंत आठवला पाहिजे. आपल्याला हिशोब आठवायला लागला, हे काही बरोबर नाही. त्याबरोबर आणि असं आहे, नुसत्या वह्या बुडवून चालत नाही. त्या वह्या बुडवल्या, त्या वह्यांबरोबर डोक्यातला हिशोब बुडवला पाहिजे. लक्षात ठेवा, ते जास्त महत्वाचं आहे. माणसाला साधे साधे नियम कळत नाहीत. लक्षात ठेवा, आपल्याकडे एक नियम आहे, वैराणी मरणांतानी. कितीही हाडवैर जरी असला आपलं कुणाशी, तर तो माणूस मेल्यावर ते वैर सोडलं पाहिजे. पण एवढं सुद्धा माणसाला कळत नाही. लक्षात ठेवा, मेल्यावर सुद्धा शिव्या देत फिरतात. मेलं की संपलं ना, आता तो जिवंतच नाही तर ते वैर नाही ठेवलं पाहिजे, असा शास्त्र उपदेश करतं. म्हणजे खरं तर कुणाची वैर धरूच नाही, पण जरी असलं तरी ते त्याच्या मरणाबरोबर सोडून दिलं पाहिजे. असो, हा सगळा विस्तार मी यासाठी करतोय की कुठेही त्या परोक्ष ज्ञानाच्या पुढे गेल्यानंतर जोपर्यंत ते अनानंद पादक आवरण आहे तोपर्यंत त्याची भक्ती मात्र तो करत राहतो ना. पडिले वळण इंद्रिया सकळा, पूर्वीपासूनची ती सवय आहे. किंबहुना गुरुवर्य महाराज फार सुंदर सांगतात. आता त्या वेळ घड्याळ थांबत नाही कोणाकडे, ते पळते. आणि आपला एक नियम पक्का लक्षात ठेवायचा की वेळेची मर्यादा सांभाळायची. म्हणून त्याचा आता विस्तार मी नाही करणार. अगाध तुझी लीला, भगवंता तुझी लीला आगाध आहे असा का प्रश्न पडला हो? तर पुढे एक पद वापरलंय, अकळ. अकळ म्हणजे अनाकलनीय, अगम्य. ज्याप्रमाणे समुद्राची खोली कळत नाही, त्या समुद्राला तयार करणाऱ्याची खोली कुठून कळणार? म्हणून ती न कळणारी आहे, अनाकलनीय आहे. चांगल्या भाषेत सांगू, सर्व प्रमाण अविषय, सुअसंवेद्य. कितीही प्रयत्न केला, कितीही काथ्याकूट केला तरी ज्याचं ज्ञान होणं शक्य नाही. ज्ञान होणं म्हणजे विषयत्वाने बरं, शक्य नाही. म्हणून अगाध तुझी लीला अकळ. पण ती कळली तर पाहिजे ना. कळणं हा शब्द इथे जो आलाय ना, कळे हा शब्द हा ज्ञानवाची आहे. सगळी शास्त्र काय सांगतात? काय सांगतात सगळी शास्त्र? सगळी शास्त्र काय सांगतात? माणसाला काय उपदेश करतात शास्त्र? पण काय करा म्हणून सांगतात? अजून काय सांगतात? म्हणजे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय म्हणून काय सांगतात? मोक्षाचं साधन काय? ब्रह्मज्ञान. ज्ञानात एव तू कैवल्यम. म्हणजे काय संपादन करायला सांगतात शास्त्र? ज्ञान संपादन करायला सांगतात. आता ज्ञान संपादन करणं म्हणजे कळणं. आणि दुसऱ्या बाजूला तेच शास्त्र सांगतं की हे चैतन्य कसं आहे? अकळ आहे, अगम्य आहे, अनाकलनीय आहे. मग अनाकलनीय आहे असंही शास्त्रच सांगतं, आणि त्याला कळून घेतलं पाहिजे असंही शास्त्रच सांगतं.
ह्याचा समन्वय कुठेतरी बसला पाहिजे. कारण जे कशालाच विषय होत नाही त्याला विषय करा असंही तेच सांगतं. दादांनी फार सुंदर लिहिलं. म्हणजे आता दादांचंच पुण्यस्मरण चाललंय. दादांनी विचारसागराचं जे नमन लिहिलंय त्यात लिहिलंय, बुद्धी जाणे आणि न जाणे. बुद्धी जाणे आणि गमतीशीर हो. एक तर बुद्धी जाणे नाहीतर न जाणे, सोपी गोष्ट आहे. जाणे सुद्धा आणि न जाणे सुद्धा दोन्ही कसं होईल? त्याचं फार सुंदर वर्णन केलंय. आत्मत्वाने जाणे आणि विषयत्वाने न जाणे. म्हणूनच अगाध तुझी लीला अकळ कैसे निकळे. त्याचं कंसात त्यांनीच उत्तर दिलंय, आत्मत्वाने. आत्मत्वाने कळे नाही तर नच कळे. कसं कळे? गुरुवर्य महाराजांच्या शब्दात सांगू का? कळणं शक्य आहे का? कळेल का? किंबहुना कळणार नाही. मग गुरुवर्य महाराज नेहमी सांगतात, कुणी जर असं विचारलं ना, याव नाही कळणार, होय मग केव्हाही. कसं कळेल? कळणं शक्य आहे का? अजिबात शक्य नाही. म्हणून अगाध तुझी लीला अकळ कैसे नि कळे. त्याचं कारण काय? ब्रह्मा मुंगी धरुनी. इथे धरुनी शब्द आलाय बरं का. धरणं या शब्दाला एक 100-200 अर्थछटा आहेत वेगवेगळ्या. जसं भिंतीला रंग धरत नाही म्हणतो का नाही आपण. मी रंग दिला पण भिंत रंग धरत नाही. त्याला त्या मोल्सवर्थनी फार चांगले लिहितो. म्हणतो टू सिट अपॉन. एखाद्या वस्तूनी दुसऱ्या वस्तूवर बसणं याला धरणं म्हणतात. म्हणजे भिंतीला गिलावा धरत नाही. धरत नाही म्हणजे भिंतीवर बसत नाही. तर धरणे या शब्दाचा एक अर्थ बसणे असा होतो. दुसरा धरणे म्हणजे हातात पकडणे. ही दोरी धर किंवा ही पेन्सिल धर, लेखणी धर. तर धर म्हणजे पकडणे अशा अर्थाचा आहे. धरीला पंढरीचा चोर पकडला असा आहे. दुसरं धारण करणे असा अर्थ आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. देवती बळे धरिला सायासे. देवती बळे धरिला सायासे. देवती बळे धरिला सायासे. देवती बळे धरिला सायासे. करुनिया नाश उपाधीचा. करुनिया नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. करुनिया नाश उपाधीचा. करुनिया नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. देवती ही बळे धरिला. तिथे धरणं शब्द आलाय. ते तिथे धरणं म्हणजे धारण करणं. जसं फळाला वृक्ष धारण करतो. आपण म्हणतो ना, या वर्षी आंब्याने फळ धरलं नाही म्हणतात ना. मराठवाड्यात तर खूप म्हणतात. काय यावेळी फळच धरलं नाही म्हणतात. मोर आला होता पण फळ धरलं नाही. धरलं नाही म्हणजे धारणा झाली नाही त्याची. तसं इथे धरणे या शब्दाचा अर्थ काय हो? इथे धरणे या शब्दाची यातली कुठलीच अर्थचट्टा नाही. इथे धरणे या शब्दाचा अर्थ होतो त्या सर्वांचं तो अधिष्ठान आहे. सगळ्यांना त्यांनी धारण केलेलं आहे. किंबहुना न्यायशास्त्रामध्ये जे 15 पदार्थ आहेत त्यातली एक जोडी फार गमतीशीर आहे. ती आहे आधारता आधेयता. ती आधारता आणि आधेयता यातला जो आधारता मधला आधार आहे तो इथे सांगायचा आहे. ब्रह्मा आणि ब्रह्मा शब्द आहे बरं. ब्रह्म नव्हे.
कारण वर्णन ब्रह्माचं चाललंय. म्हणजे ब्रह्म जे आहे चैतन्य त्याचं वर्णन चाललंय. इथे ब्रह्मा या शब्दाने ब्रह्मदेव सांगायचा आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो, आपण सगळे म्हणतो तो श्लोक, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. मागे ब्रह्मा झालं का नाही? गुरुर्ब्रह्मा झालं का नाही? पुढे काय परत? गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता ब्रह्मा झालं तर परत ब्रह्म का? अहो कारण हे दोन वेगळे वेगळे. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव, परब्रह्म म्हणजे चैतन्य. चैतन्य म्हणजे कुठलं? आपण मंगलाचरणामध्ये ज्या गुरुला नमन करतो. काय नमन करतो आपण मंगलाचरणात? श्लोक म्हणतो आपण, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पार्वतीपते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम, श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय, रुक्मिणी रमण गोविंदा. पुढे काय म्हणतो? ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. असं म्हणतो. पुढे विनायकम गुरुं. आता म्हणलंच एवढं तर पुढे म्हणा ना, विनायकम गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम येषांचरण सान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबंधविमुक्तये. हे सगळं वर्णन ज्याचं केलंय ना, ब्रह्मानंदम परमसुखदम, त्याला म्हणायचं ब्रह्म, त्याला म्हणायचं चैतन्य. आणि जो ब्रह्मा विष्णू महेश यातला देव त्याला म्हणायचं ब्रह्मा. म्हणून इथे म्हटलंय ब्रह्मा. आणि एक शब्द गुरुवर्य महाराज नेहमी सांगतात, आप ब्रह्मस्तंभ पर्यंत. ते स्तंभ या शब्दाचे दोन अर्थ आहेत. त्यातला एक अर्थ असा आहे कृमी कीटक, असा त्या स्तंभ शब्दाचा अर्थ आहे. दुसरा त्याचा अर्थ आहे गवताची बांधलेली मोळी, त्याला स्तंभ म्हणतात. म्हणजे अगदी जडापासून ब्रह्मदेवापर्यंत असा एक अर्थ होतो, किंवा कृमी कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांचं अधिष्ठान तूच आहेस. आणि असं सर्वांचं अधिष्ठान असून तुझे रूप सावळे. काय गंमत आहे बघा. म्हणजे ज्याला निर्गुण म्हणून सांगितलं, निराकार म्हणून सांगितलं, किंबहुना त्या चैतन्याच्या पदव्या जर मोजायच्या झाल्या, अगणित पदव्या आहेत त्याला. त्याचं कारण एकटं आहे, त्याच्यामुळे द्याल तेवढ्या पदव्या आहेत. आणि असं एकटं असणारं ब्रह्म जे निर्गुण आहे, निराकार आहे, त्याचं वर्णन करताना तुझे रूप सावळे. म्हणजे एकीकडे तू निर्गुण निराकार आहेस, सगळ्यांना अधिष्ठानभूत आहेस, ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सगळ्यांना धारण करणार आहेस, आणि दुसरीकडे तुझं रूप सावळ आहे. हे सगळं आगाध आहे, हे सगळं कळण्याच्या पलीकडचं आहे. आणि शास्त्र सांगतंय कळून घ्या. कैसे नाही कळे. कसं कळणं शक्य आहे? हे कळणं शक्य नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे, या ज्ञानाचे जे मार्ग आहेत ते मार्ग कोणते कोणते? भक्ती आहे, कर्म आहे, उपासना आहे. भक्ती म्हणजे कर्म आहे, आणि ज्ञान आहे. हे प्रधान तीन मार्ग आहेत, कर्म, उपासना आणि ज्ञान. कांडत्रय निरूपिणी, श्रुतीचं ही कोडीचं वाणी. कुणाचं वर्णन आहे? भगवद्गीतेचं, ज्ञानेश्वरीचं. मग या ज्या मार्गाचं प्रतिपादन शास्त्र करतं, त्या मार्गाचं आचरण मी कसं करू शकेन, असा प्रश्न पुढच्या चरणात आहे. कैसे भजावे आपण काय देखावे, तुझ कैसे भजावे आपण काय देखावे, कैसे भजावे आपण काय देखावे, तुझ 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 कैसे भजावे
भजावे आपण काय देखावे. तुझ माझी राहुनी तुझला कैसे सेवावे. तुझ माझी राहुनी तुझला कैसे सेवावे. तुझ कैसे भजावे आपण काय देखावे. तुझ कैसे भजावे आपण काय देखावे. माझी राहुनी तुझला कैसे सेवावे. तुझ तुझ माझी राहुनी तुझला कैसे सेवावे. तुझ माझी राहुनी तुझला कैसे सेवावे. तुझ माझी राहुनी तुझला कैसे सेवावे. तुझ कैसे भजावे आपण काय देखावे. तुझ कैसे भजावे आपण काय देखावे. याला उलट प्रमाण देतो आधी मग पुढे जातो. प्रमाण आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीव भावे. करावा विठ्ठल जीव भावी. करावा विठ्ठल जीव भावी. पूर्ण विरुद्ध आहे. एक इकडं विचारतायत तुझं कैसे भजावे, तुझं काय देखावे, तुला कसं बघायचं आणि तुझं भजन कसं करायचं आणि तुझी भक्ती कशी करायची. आणि तुझं माझी राहुनी तुझला कैसे सेवावे. कारण तुझं माझं एकत्व आहे असं जर शास्त्र सांगतं. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथ कोटिभिः ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. पुढे काय लिहिलंय? जीवो ब्रह्मैव नापरः. जीव आणि ब्रह्म याच्यात भेद नाही. मग भेद नाही तर तुझी भक्ती मी करू कशी. आणि दुसरीकडे जगद्गुरु सांगतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. ह्याच्यातला समन्वय शेवटच्या चरणात येणार आहे तेव्हा मी सांगणार आहे. आता ह्याचा अर्थ काय तो सांगतो पुढे जातो. ज्यावेळी आपल्याला ज्ञान होतं तर ज्ञानाने काय होतं, ज्ञान काय काम करतं सांगू का. ज्ञान अतद्व्यावृत्ती करतं. ज्ञान द्वैताची निवृत्ती करतं. ज्ञान चैतन्य नसलेल्या प्रत्येक वस्तूला बाजूला करतं. केवळ चैतन्याचा निर्देश मात्र करतं. चैतन्याची प्राप्ती नाही करून देत. पण चैतन्य सोडून सगळ्या गोष्टींना निवारण करण्याचं सामर्थ्य आहे. असं आहे. एक नवविवाहिता होती. गुरुवर्य महाराज सांगतात नेहमी गोष्ट. म्हणजे अर्थात ही गुरुवर्य महाराजांच्या काळातली त्याच्या पूर्वीच्या काळातली आहे. आता असं काहीही राहिलेलं नाही. असं पक्क लक्षात ठेवा. आता असं काही नाहीये. काय झालं, ते नवीन लग्न झालं. त्या मैत्रिणी थांबल्या होत्या आणि समोर एक 10 लोक होती. तर त्या मैत्रिणी तिला विचारत होत्या की तुझा नवरा कोणता याच्यातला, तुझा पती कोणता, मग हा आहे का, हा आहे का, हा आहे का. तर तिने 9 लोकांना नाही म्हटलं. याचा अर्थ 10वा राहिलेला माझा पती आहे असा होतो. म्हणजे अनुल्लेख मर्यादा पूर्वी होती की नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही, नवऱ्याचा उल्लेख करायचा नाही, त्याच्याकडे बोट दाखवायचं नाही. म्हणून जो नवरा नाही तो नाही म्हटलं म्हणजे जो राहिला तो आहे असा अर्थ होतो. हा बाळा पतीसी रूप करी. ती पत्नी न सांगता आपल्या पतीचा निर्देश करते. त्याप्रमाणे श्रुती नेती नेती म्हणते न इति असं सांगून अन्य व्यावृत्ती करण्याचं काम ज्ञान करतं. म्हणजे राहतं ते चैतन्य असं समजून घ्यायचं. म्हणजे चैतन्याचं ज्ञान असा विषय नाही. अचैतन्य अशा सर्व वस्तूंचं ज्ञान असा खरा विषय आहे. कारण द्वैत निवृत्ती हे ज्ञानाचं कार्य आहे. ज्ञानाने अद्वैताची प्राप्ती होत नाही, ज्ञानाने द्वैताची निवृत्ती होते. आणि दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. द्वैताची निवृत्ती होणं हीच आत्मप्राप्ती आहे. दुर्दैवाने असं होतं की आपल्याला त्या चैतन्याच्या प्राप्तीचं साधन ज्ञान आहे असं वाटू लागतं.
खरं तर चैतन्य प्राप्तीचं साधन ज्ञान नाही. ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, गोष्ट बरोबर, पण ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो कारण ज्ञानाने अज्ञान निवृत्त होतं असं आहे. आणि जेव्हा अज्ञान निवृत्त होतं त्यावेळी ज्ञान अज्ञानाला घेऊन निघून जातं आणि मागे जे शिल्लक राहतं ना ते खरं स्वरूपभूत ज्ञान, ते चैतन्य. आणि त्याचं भजन करताच येणार नाही, त्याची सेवा करताच येणार नाही. आणि हा प्रश्न पडण्याचं कारण असं आहे की आता अपरोक्ष ज्ञान झालं. जोपर्यंत त्या ज्ञानाला परोक्षता होती तोपर्यंत हा प्रश्न नव्हता की हा भगवंत मी भक्त असं पक्क होतच, त्यामुळे मी याची भक्ती कशी करू, याची सेवा कशी करू असा प्रश्नच नव्हता. पण आता काय झालं, आता उपदेशाद्वारा, महावाक्याच्या उपदेशाने त्याला असं ज्ञान झालं की मी ब्रह्मरूप आहे, अपरोक्ष झालं. म्हणून हा प्रश्न निर्माण झाला की आता तुझी सेवा कशी करू मी. कारण त्या पूर्वीची सवय काय, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी मनोभावाने सेवा करायची अशी माझी सवय. पण आता तूच म्हणजे तुझ्याशी मी इतका एकरूप झालो की तूच झालोय, आता तुझ्याहून मला वेगळं अस्तित्व राहिलं नाही, तर मी आता तुझी सेवा कशी करू असा प्रश्न पडलाय. त्याच्या पुढे नाथ महाराजांनी एक भगवंताला असा प्रश्न विचारला, अगा देवा तू आम्हा म्हणसी मानवी. चाली म्हणायचे नाही कारण वेळ फारच कमी राहिला, फार पळायला लागलं गड्या. हे म अलंकार वेगळे निवडावे केवी. त्या भगवंताला नाथ महाराज एक प्रश्न विचारतात की अरे भगवंता, तुला देव म्हणवतोस, आम्हाला मानवी म्हणजे मनोहो, मनूचा म्हणून मानव. काही लोकांचं नावच आहे, पण ते त्याचा अर्थ कळल्यावर ठेवतील का नाही मला प्रश्न आहे जरा. मनू पासून निर्माण झालेला म्हणून मानव, असं त्या मानव शब्दाचा अर्थ आहे. मानवी, आम्हाला तू माणूस म्हणतोस, या मागचा खरा भाव असा आहे, तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाबरोबर प्रथम श्रवणामध्ये म्हणजे प्रथम उपस्थित असा जो अर्थ ज्याला आपण वाच्यार्थ म्हणतो, त्या वाच्यार्थाने ज्या अर्थाचं ज्ञान होतं त्यातले जे दोन अंश आहेत म्हणजे तत्, त्वम आणि असी, या तीन अंशातले तत् आणि त्वम हे जे दोन अंश आहेत त्यांनी होणारं जे पहिलं ज्ञान ते काय आहे, वाच्यार्थ काय आहे. तत्चा वाच्यार्थ आहे ईश्वर आणि त्वमचा वाच्यार्थ आहे जीव. म्हणजे एका बाजूला जीव आणि ईश्वर असा भेद आहे. तू देव आहेस, आम्ही मानव आहोत, या सांगण्यामध्ये सगळं लक्षात घ्या की तू सर्वज्ञ आहेस, आम्ही अल्पज्ञ आहोत. तू व्यापक आहेस, आम्ही परिच्छिन्न आहोत. तू सम आहेस, आम्ही विषम आहोत. विषम म्हणजे खऱ्या अर्थाने विषम, म्हणजे कोण उंच आहे, कोण बुटका आहे, कोण काळा आहे, कोण गोरा आहे. त्याला काहीतरी म्हणतात बुवा, मला तो शब्द आता माहित नाही, जाऊ दे, सांगायचा नाही आपल्याला, कारण अनपार्लमेंटरी बोलायचं नाही आपल्याला, म्हणून जात नाही तिकडे. मग जर तू असं सांगतोस की तू देव आहेस, आम्ही मानव आहोत, तर मग हेम म्हणजे सोनं, अलंकारामधून सोनं वेगळं काढता येईल का. अलंकार कशाला म्हणतात माहिती का तुम्हाला, अलम क्रियते. अलम म्हणजे परिपूर्ती. आळंदीची व्युत्पत्ती काय, अलम दीयते. इथे आल्यावर मनुष्य तृप्त होतो. म्हणजे जो माऊलींच्या दर्शनाला येतो तो, बरं, जो माऊलींचं दर्शन घेतो तो, कारण कोण कुठल्या हेतून येईल काही सांगता येत नाही. अलम वृत्ती त्याला प्राप्त होते जो पारमार्थिक आहे, जो ज्ञानप्राप्तीसाठी माऊलींच्या शरणागत होण्यासाठी आलाय, त्याला अलम वृत्ती प्राप्त होते. तर अलंकार या शब्दामध्ये सुद्धा तोच अलम शब्द आहे. त्याचा अर्थ असा आहे, सोनं अंगाने सुंदर आहेच, पण त्या सोन्याच्या सौंदर्याची परिपूर्ती अलंकार निर्माण होतो म्हणून होते. अलंक्रियते. काही दागिने इतके सुंदर बनवले जातात की त्या सोन्याच्या सौंदर्यापेक्षा सुद्धा त्या कारागिरांनी केलेल्या अलंकारामधल्या कलाकुसरीचं सौंदर्य
सोन्यापेक्षा सुद्धा मोहक होत. म्हणून सोन्याच्या सौंदर्याला अलम म्हणजे परिपूर्णता ज्याच्यामुळे प्राप्त होते त्याला म्हणायचं अलंकार. शिरी, नाकी, पायी तुम्ही कुठेही घाला, सोन्याचं सोने पण जात नाही. डोक्यात घातलं म्हणून सोनं राहत नाही किंवा पायात घातलं म्हणून राहत नाही असं काही नाही. काही लोकांना ते तुम्ही बघा ना, ते सोन्याचा सदरा, सोन्याची चप्पल, सोन्याचं काय काय काय, मग ते कुठेही घातलं तर ते काय सोन्याचा सोनेपणा जात नाही. म्हणजे सोन्याला अंगभूत असणारं सौंदर्य अलंकाराच्या रूपाने परिपूर्ण अभिव्यक्त होतं, म्हणून त्याला म्हणायचं अलंकार. आता सोन्याचा अलंकार, आता हे तो फारच मोठा विषय, गुरुवर्य महाराजांनी त्याच्यावर 1000 पानं लिहिलीत. मावळवीत विश्वापासून चिदविलास वाट, ते कसा चुकीचा आहे, म्हणजे तो चुकीचाच आहे, तो कसा चुकीचा आहे हा फार विस्तृत, म्हणजे आता एवढ्या वेळात नाही होणार ते आत्ता विषय पण नाही तो. पण हा दृष्टांत जो आहे ना, तो त्यांचा आवडता, कोणाचा, चिदविलास सांगणाऱ्यांचा आवडता दृष्टांत. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग, हा त्यांचा आवडता. म्हणजे भांगारची अलंकार. भांगार म्हणजे सोनं बरं, एक काना काढून टाकला की थेट भंगार होत. भांगाराची किंमत आहे 50,000 तोळा आणि भंगाराची किंमत आहे 18 रुपये किलो. एक काना काढला ना, 50,000 तोळ्याचा माणूस 18 रुपये किलोचा होतो. म्हणून व्याकरण फार महत्वाचं आहे बरं. लोक मला विचारतात व्याकरण कशाला पाहिजे, काय गरज आहे का त्याची? हे ह्याच्यासाठी पाहिजे. आता काही उदाहरणं माझ्या समोर आहेत, पण ती द्यायची नाहीत कारण अनपार्लमेंटरी बोलायचं नाही. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. येथे सायकल लावू नये, ते काही नच्या पुढे स्वल्पविराम देऊन टाकला. येथे सायकल लावून ये. अर्थ बदलून गेला तर का? म्हणून स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, अनुस्वार सगळं बदलून जातो. अक्षर मागं पुढं झालं तरी सगळं बदलून जातं. काना मात्रा कमी जास्त झालं. त्याला मुद्रण क्षेत्रामध्ये मुद्रा राक्षस असं नाव आहे. त्याला आधुनिक लोक टायपो म्हणतात. टायपो म्हणजे टायपिंग मिस्टेक, टायपो. त्याला चांगली जाणती, मराठीची जाणती लोक मुद्रा राक्षस. मुद्रा राक्षस नावाचं एक नाटक आहे, प्रसिद्ध आहे. कधी वेळ मिळाला तर अवश्य वाचा, चांगलं आहे, छान सुंदर आहे. संस्कृत साहित्य फार सुंदर आहे, प्रश्नच नाही. पण ज्ञानेश्वरी समोर फिक आहे. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. मी सामान्य अवलोकन करून सांगतोय बरं. मी फार संस्कृतचा ज्ञानी वगैरे असलं काही नाही, मला काही माहीत नाही. पण जेवढं मी थोडंफार अवलोकन केलं ना, तर संस्कृत साहित्यामध्ये वापरलेले अलंकार किंवा रसनिष्पत्ती या सगळ्याची तुलना जर केली, माऊली फार पुढे आहेत, फार फार. म्हणजे ते कुठं पासंगालाही पुरत नाहीत. त्याच्यासाठी फक्त 2 वाक्य सांगतो. विप्रलंभ शृंगार लिहावं तर माऊलींनी लिहावं, दुसऱ्यांनी त्या भानगडीतच जाऊ नये. इतका सुंदर लिहिलाय. संस्कृत काय, कोण साहित्यिक आणि कोण काय. काय झालं, इथे साहित्य संमेलन होतं आळंदीत. सगळे साहित्यिक इथं आश्रमात आपल्या राहायला होते. संपूर्ण महाराष्ट्र सारस्वत ज्याला म्हटलं जातं ना, ती सगळी लोक इथे राहायला होती मुक्कामाला 4 दिवस. तर ते बसमध्ये निघाले, तर एक ते साहित्यिक काय म्हणले महाराजांना, गुरुवर्य महाराजांना म्हणले, महाराज माऊलींना माऊली म्हणायला आपल्याला 700 वर्ष लागली. महाराज म्हणले तसं नाही, त्यांचे समकालीन त्यांना माऊली म्हणून ज्ञानराज माझी योग्यांची माऊली माऊली म्हणले तेव्हाच. तुमच्या आमच्यासारख्या साहित्यिकांना कळायला 700 वर्ष लागली. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या बुद्धीची उडी किती, आपण कुणाबद्दल बोलतो, काय बोलतो. आता हे गळ्यात माळ नसलेले लोक, त्यांना काय करायचंय कुणाबद्दल बोलून. तुम्ही तुमचं तुमचं बघा की, आम्ही आमच्या संप्रदायाचं बघू की. कुणाबद्दल उठून बोलतात संतांबद्दल, काय तुमची उंची.
तुमची योग्यता किती, शिक्षण किती, पगार किती, हा बोलतो किती. त्यात मला अजून खाली जायचं नाही म्हणून, नाही तर चांगलं झाडलं असतं मी. की संतांबद्दल बोलताना मी मागे सुद्धा अनेक वेळा सांगितलं की उच्च विद्या विभूषित स्वतःला म्हणणाऱ्यांनी किमान म्हणजे तुमचे पूर्वज आहेत याची जाणीव ठेवून तरी संतांचा उल्लेख करताना आदरांनी करा, एकेरी उल्लेख करू नका. मग तुम्ही PhD झाला म्हणजे काय फार दिवे लावले काय? संतांविषयी आता आमच्या मालकांनी PhD केलं, त्यांना ते म्हणत होते असं संत वगैरे लिहायचं नाही, PhDच्या नियमात बसत नाही. ते म्हणले आम्हाला नाही करायची. मग नियमात काय बसत नाही? आम्ही म्हणणार त्यांना संत श्री जगद्गुरु तुकोबाराय असंच म्हणणार आम्ही. संत सम्राट महाकैवल्य तेजोनिधी ज्ञानोबाराय असं म्हणणार, माऊली म्हणणारच. कारण आम्हाला आमच्या करता ते काय तुम्हाला माहित नाही. आणि असं आहे ना, भावना फक्त दुसऱ्यांच्याच दुखवतात, आमच्या दुखवतच नाहीत कधी. दुसऱ्याबद्दल कोणी काही अहो काय सांगायचं तुम्हाला, माफी मागून अग्रलेख माघारी घेतात भावना दुखवल्या म्हणून. पण आमच्या भावना मात्र दुखवल्या जात नाहीत. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. हिंदू समाज निद्रिस्त आहे, अगदी ढाराढूर झोपलेला आहे. कशाचीही जाणीव नाही. किंबहुना आपण बारकाव्याने जर चिंतन केलं ना, तर आपल्या स्वतःच्या धर्माची निंदा करण्यामध्ये सगळ्यात आघाडीवर जर कोणी असेल तर हिंदू आहेत. काही शरम वाटली पाहिजे. माझं म्हणणं ठीक आहे, तुम्हाला नाही धर्माचं आचरण करायचं करू नका, काय बळजबरी नाही. किंबहुना असा आहे, हिंदू धर्म इतका व्यापक विचार करणारा, स्वतःमध्ये कालानुरूप बदल घडवून आणणारा दुसरा धर्म नाही. हिंदू धर्मामध्ये नास्तिक मनुष्याला सुद्धा शास्त्रकार म्हणून स्थान आहे. किंबहुना देहाला देव म्हणणाऱ्या चार्वाकाला सुद्धा, चार्वाकाला सामान्य समजू नका, तो शास्त्रकार आहे. आपल्याला बेचा पाडा येत नाही, बेचा बे पंचे म्हणायला बे पासून म्हणावं लागतं, आहे की नाही? बे पंचे किती, बेक बे, बे दुनी चार, बेत्रिकसा, एक पासून म्हणल्याशिवाय बे पंचे कळत नाही. आणि तुम्ही कुणाबद्दल बोलता? योग्यता आहे का आपली ती? म्हणून तुम्हाला नाही धर्माचं आचरण करायचं करू नका, पण जे धर्माचं आचरण करतात त्यांना नावं तर ठेवू नका. आम्ही आमचं करतो ना, तुम्हाला त्रास आहे का काही? आम्ही आमच्या घरात, आमच्या आश्रमात, आमच्या खोलीत आम्ही आमच्या धर्माचं आचरण करतो, आम्ही आमच्या देवाची पूजा करतो, काय त्रास आहे तुम्हाला? पण लोकांना ती बघवत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही व्यवहारात जर नीट चालत असाल, म्हणजे मी अनुभव घेऊन सांगतो बरं तुम्हाला, म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा तुम्ही रस्त्याने जर सरळ चालत असाल, पण तुम्ही जर शांत असाल तर येणारा जाणारा टप्पल मारून जातो, भांडणं उकरून काढतात. याच्याशी भांडण करायचं म्हणून ठरवूनच येतात. तुम्ही एक लक्षात ठेवा, भांडण होणं हा विषय वेगळा आणि ठरवून भांडण करणं हा विषय वेगळा. काही शेजारी असतात बरं का, त्यांच्यात असता वैर. मग ते काय करतात, आज ह्याला भांडायचंच नसतं, आज ह्याचं उठतच काढायचं. तुम्हाला ग्रामीण भागात माहित असेल नंदू, काय की नाही, संपत बुवा, मुक्तानंद सगळे ग्रामीण भागातले आहेत. आमचा राजू, हे नांदेड, सगळा ग्रामीण भाग आहे. हा जालना, हा नगर, लोणी, सगळा ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागात ठरवूनच आज ह्याचं उठतच काढायचं. मग जर ठरवून आला ना, तर तो कशावरून भांडतो माहिती का? तो झाडत असतो बरं का, कुठं त्याच्या घरासमोर. आणि तेवढ्यात काय होतं, बारीक वारा येतो, मग ते झाडलेल्या पानातली 2-4 पानं उडून त्याच्या दारासमोर जातात. तू माझ्या दारात कचरा का टाकला? एवढ्यावरून जे चालू करतात ना, ते बडवूनच काढतात. ठरवूनच भांडण करायचं म्हणल्यावर काय त्याला काही पुरतं. तसं समाजामध्ये, हिंदू समाजामध्ये प्रवृत्ती अशी झाली की सगळे निद्रिस्त असल्यामुळे कुणी येतं त्याला टप्पल मारून जातात. त्याच्या भावना बिवना काही नसतात त्याला. असो,
बाकी बरेच विषय आपल्यासमोर आहेत, पण आपला तो काही विषय नाही, प्रांत नाही. पण धर्म हा प्रांत कीर्तनाला धरून असल्यामुळे बोललो. बाकी बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या काय कीर्तनाच्या नाही. धर्म हा कीर्तनाचा विषय आहे. धर्मात धर्म राहिला तर कीर्तन, धर्म राहिला तर आपण. जर धर्मावर आघात होत असेल तर आपण उभं राहू शकणार नाही. लक्षात ठेवा, छत्रपतींच्या काळामध्ये छत्रपती होते म्हणून कीर्तनं व्हायची, कीर्तनाला संरक्षण द्यायचे. ते कीर्तनामध्ये विघ्न येऊ नये असं ते पाहत असत. इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा कीर्तनाला संरक्षण द्यावं लागायचं. तीच परिस्थिती पुन्हा येणार आहे, लक्षात ठेवा. ती येऊ नये वाटत असेल तर धर्माचं आचरण करा, धर्मानुसार वागा, तर ती वेळ येणार नाही. म्हणजे मी सगळे टक्के टोणपे खाऊन सांगतो तुम्हाला. असो, सांगण्याचं तात्पर्य चिद्विलासवाद्यांचा हेम आणि अलंकार, सोनं आणि अलंकार हा आवडता दृष्टांत आहे. त्याचा आत्ता विस्तार करायला वेळ नसल्यामुळे, आणि विषयांतर म्हणजे जवळपास एक 15 कोस लांब जाऊन आलो आपण मूळ विषयापासून. ते एकदा काय झालं, एका मुलाला विचारलं, म्हणले रेल्वेला फाटक कशासाठी असतं? बघितलंय कधी? जिथे रस्ता रेल्वेच्या रुळाला ओलांडून जातो तिथे त्याला दार असतं, असे दांडे असतात, बघितलेत का? हसीत. आणि ते दांडे पडतात आणि ते रस्ता बंद होतो. मग सगळ्या गाड्या थांबतात, ती रेल्वे गेली की उघडतं. तर एका मुलाला विचारलं, म्हणला दांडा का बसवलाय सांग? तो म्हणला रेल्वे गावात घुसू नये म्हणून. हुशार असतात मुलं. तो म्हणला रेल्वे रूळ सोडून गावात घुसू नये म्हणून लावलंय ते. तसं आपली रेल्वे गावात घुसून फिरून आली आता. विषयांतर भरपूर झालं, पण विषयाला धरून विषयांतर, बरं फार लांब नाही गेलो आपण, 15 कोस गेलोय. किंबहुना जीव हा किंवा सृष्टी ही अलंकाराप्रमाणे आहे आणि चैतन्य सोन्याप्रमाणे आहे. बरोबरच आहे, त्यात चूक काही नाही. पण त्यातला आकार मिथ्या आहे. अलंकार हे स्वरूप अध्यस्त आहे आणि त्याचं अधिष्ठान स्वरूप असणारं सोनं कायम आहे, असं पाहिलं पाहिजे. म्हणजे हे मग अलंकार वेगळं निवडता येईल का, या विचारण्यामागचा हेतू हा की अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. मग अध्यस्त पदार्थापासून त्या अधिष्ठानाला वेगळं, म्हणजे अध्यस्त पदार्थाला स्वतंत्र सत्ता देता येईल काय, असा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर नाही असं आहे. अध्यस्त पदार्थाला अधिष्ठानाशिवाय सत्ता नाही. किंबहुना अधिष्ठानाच्या सत्तेने सत्तावान असणाऱ्या पदार्थालाच अध्यस्त म्हणतात. म्हणून अधिष्ठानाशिवाय अध्यस्त पदार्थाला वेगळी सत्ता देता येणार नाही. एका जनार्दनी सबाह्याभ्यंतरी नांदे. हे जे चैतन्य आहे हे कसं आहे, सबाह्य अभ्यंतर. गुरुवरे महाराज नेहमी सांगतात तो दृष्टांत, सूत्रे मणिगणाईव. सोनियाचे मणी केले ते सोनियाचेच सुती होईले, तैसे सबाह्य अभ्यंतर भरिले जगमिया. त्या भगवंतानी या संपूर्ण सृष्टीला व्यापलेला आहे. आणि असं असल्यामुळे हा जो वर विचारलेला प्रश्न आहे, कुठे दुसऱ्या चरणात, कैसे भजावे, कैसे देखावे, कैसे सेवावे, त्याचं उत्तर दिले मिथ्या स्वप्न जात जैसे. म्हणजे मिथ्या स्वप्नजात पदार्थ जैसे, जेवी निवृत्त होतात, जाय ते बोधे. याचा अर्थ असा, आता तो विषय सुद्धा फार विस्तृत आहे, अवस्था विचाराचा विषय. स्वप्न कशाला म्हणायचं, स्वप्नामधला भेद. पुन्हा स्वप्नातला भेद काय, स्वप्न स्वप्न, स्वप्न सुषुप्ती, स्वप्न जागृती. असाच सुषुप्तीमध्ये सुषुप्ती सुषुप्ती सुषुप्ती, स्वप्न सुषुप्ती जागृती, जागृत जागृती, सुषुप्ती जागृती, स्वप्न जागृती, अशा 9 अवस्थांचा विचार आहे. आणि त्या प्रत्येक अवस्थेतला सूक्ष्मतेने विचार करायचा झाला तर कमीत कमी 9 दिवस, एका अवस्थेचा विचार 1 दिवस, एवढा तरी कमीत कमी वेळ त्याला दिला पाहिजे. 2 तासात तो सगळा विचार सांगणं अशक्य आहे. त्यामुळे आत्ता तो विस्तार न करता थोडक्यात सांगतो. स्वप्नाला मिथ्यात्व
जागृतीत आल्यावर आहे, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वप्नात आहात तोपर्यंत स्वप्नाला मिथ्यात्व नाही. स्वप्नामध्ये वाघाला बघून माणसं मरतात, वस्तुस्थितीने. बरं, मग कितीतरी लोक झोपेतच गेले असं सांगतात की नाही? झोपेत नाही, स्वप्नात असं काहीतरी भय निर्माण होतं की ज्यामुळं हृदयगती बंद पडते आणि त्या भयाने तो मृत्यूला प्राप्त होतो. म्हणजे स्वप्नामध्ये स्वप्न आहे असं कळत नाही. स्वप्न हे स्वप्न आहे असं जागृतीतच कळतं. म्हणजे जागं व्हावं लागतं आणि त्यानंतर कळतं की हे स्वप्न होतं. स्वप्नामध्ये राजा, रस्त्यावर झोपलेला भिकारी, त्याला स्वप्न पडतं मी राजा झालो. मग स्वप्नात तो अंबरीत बसलेला असतो, अंबरीत, आणि एखादा गाडी चढवतो फुटपाथवर. मग त्याला कळतं अरे बापरे आपण तर फुटपाथवर झोपलोय, तंगड घेऊन गेला की आपलं. मोठ्या माणसाने गाडी अंगावर घालून मारलं श्रीमंतांनी तरी काही होत नाही. बरं लक्षात ठेवा, गरिबांनी कायदा मोडायचा नाही, श्रीमंताला कायदा बिदा नसतो. काय ज्यांच्याकडे सत्ता आहे, जे श्रीमंत आहेत, त्यांना काय कायदा बिदा नाही. कायदा कुणाला? सामान्य माणसं. त्यांनी रस्त्यावर नाही झोपाय, तो कशाला झोपला तिथं? मग फुटपाथ काय झोपायला असतो का? अहो पण गाडी चालवायला तरी असतो का? पण श्रीमंताला नियम वेगळे, गरीबाला वेगळे. असो, स्वप्नामध्ये राजा झाला पण जागृतीत भिकारी. वास्तवामध्ये राजा, स्वप्नात भिकारी. स्वप्नामध्ये कटोरा घेऊन बसतो देवासमोर, तो मंदिरासमोर. तुला वाटतं अरे बापरे काय अवस्था आली माझ्यावर, मी काल तर राजा होतो, थेट भीक मागायला. फारच झालंय. आता आपले उद्योगपती पळून नाही गेले का? 10,000 कोटी घेऊन गेलो. 10,000 कोटी म्हणजे किती शून्य, मला तर मोजताच आले नाहीत 2 दिवस. ते गणितच चुकायचं दरवेळी. असं मोजत गेलं की कोटी व्हायचे पण 1000 सापडायचे नाही. 1000 मोजले तर कोटी सापडायचे नाही. 1000 कोटी म्हणजे कुठं गेलं गणित ते? आणि एवढं घेऊन काय तिथं भिकाऱ्यासारखेच फिरतायत की. एका क्षणात भिकारी होतो मनुष्य, लक्षात ठेवा. रावाचा रंक होण्याकरता 1 क्षण पुरेसा असतो. रावाचा रंक तोच होत नाही जो आपल्या संपत्तीला मिळवतो सुद्धा सन्मार्गाने आणि वापरतो सुद्धा सन्मार्गात. तो कधीच भिकारी होत नाही, लक्षात ठेवा. हे माझं वचन नाही, जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. तो कधीही भिकेला लागणार नाही, लक्षात ठेवा. पण जो सन्मार्गाने मिळवत नाही, पुण्याचे धन जाय त्याच रीतीने ज्याची जशी वासना, पापाचे धन जाय त्याच रीतीने ज्याची जशी वासना. म्हणून सन्मार्गाने मिळवा. पैसा मिळवायला का नको? मिळवा ना, अवश्य. अहो आपण ज्यांचा अभंग घेतला ते नाथ महाराज संपन्न. संपन्न म्हणजे एवढे तुम्ही मोजू शकणार नाही इतकी संपन्नता. आणि सगळ्यात महत्वाची संपन्नता अशी आहे, तुम्हाला सांगतो, मी पाहिलंय समाजामध्ये एक वर्ग असा आहे की त्याची कायम अशी इच्छा असते की मला जे येतंय ना ते दुसऱ्याला नाही आलं पाहिजे. मला थोडं जरी येत असेल तरी मला जे येतं ते दुसऱ्याला नाही आलं पाहिजे. नाथ महाराजांची खरी संपन्नता ही आहे की त्यांच्याकडे असलेली ज्ञानाची श्रीमंती समाजात अशी वाटून टाकली त्यांनी. अजून काय पाहिजे? आणि ऐहिक दृष्टीने सुद्धा, व्यावहारिक दृष्टीने सुद्धा नाथ महाराजांचा परमार्थ संपन्न आहे. म्हणजे कशासाठी आहे? यदा कदाचित तुमच्या दैवयोगाने तुम्हाला जर आयुष्यात कधी संपन्नता प्राप्त झाली तर नाथ महाराजांसारखं वागण्याचा प्रयत्न करा. ते जमणार नाहीच, कारण संतांची बरोबरी होणार नाही. पण आपल्यासमोर एखादा आदर्श असतो ना की कुणासारखं वागायचं, कुणासारखं बोलायचं. मला शिवाजी महाराजांसारखं व्हायचं, मग काय आपण बरोबरी थोडी करू शकतो. पण ते म्हणण्यामागचा हेतू असा की त्यांच्यातल्या एखाद्या गुणाचा अंश जरी आपल्यात आला तरी खूप झालं. आपल्याकडे संपत्ती प्राप्त झाली आणि नाथ महाराजांच्या चरित्रातला एखादा अंश, धुळीचा कण, तेवढं जरी आपण वागू शकलो तर मुक्तच होऊ, दुसरं काही नाही. म्हणून पैसा मिळवू नये असं नाही, पण तो सन्मार्गाने यावा आणि सन्मार्गामध्ये जावा, मग ती लक्ष्मी स्थिर राहते. जे चुकीच्या मार्गाने येतं ते पटकन जातं एका क्षणात. मी सांगतो याच्यासाठी, जागृतीतला राजा स्वप्नात भिकारी होतो
जागृतीतला भिकारी स्वप्नामध्ये राजा होतो, पण तो स्वप्नात असताना तो खरोखरीच राजा असतो, लक्षात ठेवा. किंवा तो राजा स्वप्नामध्ये भिकारी असताना खरोखरीच भिकारी असतो. स्वप्नात जर तुम्हाला, काही लोकांना सवय असते की झोपताना उशाला तांब्या घेऊन झोपतात. कशाचा? पाण्याचा. म्हणजे मला तरी अशीच लोक माहिती आहेत जे पाण्याचा तांब्या घेऊन झोपतात. बाकी काही घेऊन झोपत असले आपल्याला माहित नाही. ते कशासाठी? समजा रात्री तहान लागली, तर तहान लागल्यावर ते पाणी पिता यावं. माझा प्रश्न असा आहे, ते पाणी जे भरून ठेवलंय ते स्वप्नात जर त्याला तहान लागली तर पिता येईल का? येत नाही. म्हणजे उशाशी पाण्याने भरलेला तांब्या आहे, खूप तहान लागलेली आहे, पण तरी सुद्धा ती तहान निवृत्त होण्यासाठी त्याला जागच व्हावं लागेल. कारण स्वप्नामध्ये जागृतीमधलं पाणी चालत नाही. हा, भरचूची सगळी कथा त्याचीच आहे. आणि जाग झाल्यावर असं लक्षात येतं की स्वप्न होतं, मिथ्या होतं. दादांनी मंगलाचरणाची शेवटची ओळी काय लिहिली आहे? बोधप्राप्ती कारणे भजावा आत्माराम. त्याच्या आधी काय पुढे लिहिले? बोधप्राप्ती कारणे भजावा तो मीच आहे आत्मा आप्तकाम नमन कोणा करावे म्या. ते विचारलं इथे की भजावं कसं? भजावं कसं म्हणजे नमन कुणाला करू? कुणाला करू म्हणजे आता तुझ्याच कृपेने मला तो व्यापक बोध प्राप्त झालेला आहे. आणि हे स्वप्नामध्ये स्वप्न मिथ्या आहे हे स्वप्नात ज्याप्रमाणे कळत नाही ते कळण्यासाठी जागं व्हावं लागतं. त्याप्रमाणे हे सगळे प्रश्न, या सगळ्या शंका कशाने निवृत्त होतात? पुढे लिहितात, बोधे जायतो. बोध म्हणजे ज्ञान. मनुष्याला जर आत्मरूपाचं ज्ञान होईल, मनुष्य जर स्वतःला ओळखेल, खरोखरीच अनानंदापादक आवरणाचीही निवृत्ती होईल, मग यातला एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. असं कोण सांगतात? असं नाथ महाराजच सांगतात. म्हणजे पूर्वी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं नाथ महाराज एका शब्दात देतात, बोधे जायतो. मनुष्य जर ज्ञान संपन्न होईल तर काय? भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. हे कशाचं फल आहे? हे ज्ञानाचं फल आहे. बोधे. ज्याप्रमाणे जाग झाल्याबरोबर लक्षात येतं की स्वप्न मिथ्या आहे. बोधपुत्र निर्माण झाला. हा, ममता म्हातारी मरोनी. ते बोध निर्माण झाला की हे सगळे प्रश्न निवृत्त होते. म्हणून माणसाने प्रयत्न केला पाहिजे ज्ञान प्राप्त करण्यासाठी. अर्थात मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे व्यवहारतः माणसाने संपन्न असण्यामध्ये काहीही दोष नाही. म्हणजे परमार्थ करायचा तर माणूस भिकारीच पाहिजे असं काही नाही. उलट संपन्नतेमधल्या परमार्थाचं वैभव फार वेगळं आहे. म्हणजे आपल्याबरोबर जो परमार्थ करणार आहे त्याला जर काही कमी पडत असेल तर ती उणीव भरून काढतात लोक. मी पाहिलेत असे की त्याने न मागता त्याच्याकडे जे काही कमी असेल ते देतात, पण तू कर बाबा, भजन कर, तू परमार्थ कर, तुला काही अडचण आली तर मला सांग. गुरुवर्य महाराज एक नियम सांगतात, एक तर गुरु संन्यासी पाहिजे, नाहीतर शिष्य संपन्न पाहिजे. म्हणजे ज्ञान होईपर्यंत अडथळा होत नाही. म्हणजे गरज जर निर्माण झाली तर ती निवारण झाली पाहिजे ना. आणि दुसरा नियम असा आहे की उपाशी पोटाने परमार्थ होत नाही कधी, लक्षात ठेवा. उपाशी पोटामध्ये अन्न, म्हणून तर अन्नदान आणि ज्ञानदान दोन्ही झालं पाहिजे. माणसं तृप्तही झाली पाहिजे आणि मुक्तही झाली पाहिजे. म्हणजे अन्नदान काही क्षुल्लक आहे असं समजू नका, फार मोठं आहे. किंवा आता या वर्ष दीड वर्षाच्या काळामध्ये अनेक लोक असे की त्यांनी आपली सगळी संपत्ती घालून लोकांना अन्नदान केलं. सगळी संपत्ती, विचार नाही केला काय. आणि त्याचं फळ त्यांना देव देईल, लक्षात ठेवा. कारण अशा काळामध्ये जो समाजासाठी उभा राहतो ना, त्याचं समाजाने नोंद घेवो न घेवो, इतिहास नोंद ठेवतो त्याची, लक्षात ठेवा. इतिहास म्हणजे हजारो शेकडो वर्ष तो लक्षात राहतो की ह्याने आपली सगळी संपत्ती लोकांना. त्या नाशिक जवळ का कुठं देव मामलेदार म्हणून एक कचेरी आहे, तिथे दुष्काळ पडला तर तिथे एक मामलेदार होते.
मामलेदाराचं काम काय ते रक्षण करणं. तर ते दुष्काळ पडल्यावर त्यांनी धान्याची कोठारं जनतेला खुली करून टाकली. काय न्यायचं घेऊन जा, काय पाहिजे ते घेऊन जा, सगळं घेऊन गेले लोक. आणि भगवंताची काही कृपा, दुसऱ्या दिवशी ती कोठारं जशीच्या तशी भरलेली होती. म्हणून त्या कचेरीचं नावच देव मामलेदार कचेरी असं आहे. आणि त्या देव मामलेदारांनी जी तिजोरी लोकांना खुली केली होती ती आजही तिथे आहे. आणि रोज सकाळी तिची पूजा केली जाते, तिला हार फुलं घालून पूजा केली जाते. म्हणजे जो मनुष्य सत्कर्मामध्ये आणि एक लक्षात ठेवा, गरजू माणसाला मदत करा. ज्याला, आणि तुमच्याकडे जर ऐपत आहे आणि समोरच्याला जर गरज आहे तर त्याच्या आपण उपयोगी पडलंच पाहिजे. लक्षात ठेवा, व्यवहारतः ही जशी गोष्ट आहे तशी परमार्थतः सुद्धा मुमुक्षुला ज्ञान दिलंच पाहिजे. उलट एक वेळ भुकेल्या माणसाला अन्न मिळण्याकरता थोडा उशीर झाला तर चालेल, पण तीव्र जिज्ञासूला ज्ञान मिळण्यात कधी उशीर होता कामा नये. तत्परतेने ज्ञान दिलं पाहिजे. ब्रह्मलीन नाना महाराज, ब्रह्मलीन दादा महाराज ज्ञान देण्यामध्ये इतके तत्पर, ज्ञानदान परायण. ज्ञानाच्या अपेक्षेने जर कोणाला लगेच द्यायचं, हातचं राखून नाही, पुन्हा परिपूर्ण. काय होईल, मी जे बोलतो ते सगळं त्याला बोलते, काय वाईट आहे. विद्या दिल्याने वाढते, व्यये कृते वर्धत एव नित्यम. आणि म्हणून नाथ महाराज सुद्धा त्या ज्ञानाचं महात्म्य सांगतात. बोधे जाय ते बोधे, बोधाने हे सगळे प्रश्न निवारण होतील. आणि म्हणून तुझं कैसे भजावे, हे जे सगळे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न कसे आहेत, अकळ स्वरूपाचे आहेत खरं तर. पण बोध जर होईल तर मात्र ही विसंगती निवृत्त होईल. ही विसंगती काय आहे ते एक वाक्यात फक्त सांगतो आणि थांबतो. विसंगती अशी दोन प्रकारची भ्रांती आहे. एक आहे परिच्छिन्नतेची भ्रांती आणि दुसरी आहे परोक्षतेची भ्रांती. मी ब्रह्म आहे असं ज्ञान जेव्हा होतं, ते ज्ञान म्हणजे आता तुम्ही उद्या सकाळी उठलं ना की इथे जेवढे आहेत त्या सगळ्यांना सांगा, कोणीतरी एकाने, की मी माणूस आहे, मी माणूस आहे, मी माणूस आहे असं सांगा. कुणीतरी एखादा तुम्हाला दोन दिल बघा. अरे काय सांगतो तू, आम्हाला काय कळत नाही का, तुला वेळ लागलं, कारण तू माणूस आहेसच की, सांगायचं काय, आहात ना, आहात ना, हा, तर माणूस आहे सांगायचं काय. तसं मी ब्रह्म आहेच, तर मी ब्रह्म आहे या म्हणण्यामध्ये काय होतं, पहिली भ्रांती झाली परोक्षतेची, मी आणि ब्रह्म वेगळे आहोत, त्याशिवाय मी ब्रह्म आहे असं कसं म्हणेल. आणि दुसरी भ्रांती आहे परिच्छिन्नतेची, ब्रह्म व्यापक आहे आणि मी परिच्छिन्न म्हणून मी म्हणतो मी ब्रह्म आहे. आणि या दोन्ही प्रकारची भ्रांती निवृत्त होणं ह्याला म्हणायचं बोध. आणि हा जर निर्माण होईल तर मात्र या सर्व शंकांचं उत्तर मिळेल, असं नाथ महाराजांच्या सांगण्याचं तात्पर्य आहे. झालेल्या सेवेमध्ये जे काही योग्य आहे, शास्त्र संवादी आहे, ते माझ्या गुरुपरंपरेचं आहे. माझी गुरुपरंपरा फार मोठी आहे, फार दिव्य आहे. किंबहुना त्या त्या काळामध्ये समाजातल्या काही लोकांनी विरोध करून सुद्धा, दादांची एक गोष्ट आहे, दादांनी पुण्यात वैदिक धर्माश्रम काढला, तर एक जण आला आणि ते म्हणले, दादा लक्षात ठेवा, माझ्यासारखा ₹1,00,000 देणारा शिष्य तुम्हाला मिळणार नाही. दादा म्हणले, मला मिळेल का नाही माहीत नाही, पण तुझ्या ₹1,00,000 लाथ मारून येणारा गुरु तुला मिळणार नाही. हे सांगायचं धारिष्ट नाही लोकांमध्ये, लक्षात ठेवा. त्यावेळेचे ₹1,00,000 म्हणजे आज काय किंमत असेल विचार करा. ₹1,00,000 म्हणजे त्यावेळी साधारणपणे ₹7, ₹6 एकर असं क्षेत्र मिळायचं विकत. ₹6-7 एकरांनी जेव्हा जमीन मिळायची, तेव्हाच्या ₹1,00,000 लाथ मारायला काय सामर्थ्य लागत असेल विचार करा. असे दादा होते. आणि त्या दादांचं हे पुण्यस्मरण चालू आहे. त्यामुळे जे काही आहे, जे काही माझ्या वाणीमध्ये जे काही 2-4 शब्द बोलण्याची क्षमता आहे, शक्ती आहे, ती सगळी त्या परंपरेची आहे, किंबहुना गुरुवर्य महाराजांची आहे. त्यांनी मला जे काही शिकवलं किंवा त्यांच्याजवळ बसून मी जे काही तोडकं मोडकं श्रवण केलं त्यातलं आहे. आणि स्थूल देहाची जी काही शक्ती आहे ती आईसाहेबांची. म्हणजे माझ्यामध्ये फार काही धैर्य आहे, मी काय फार धारिष्ट्यवाने अशातला काही भाग नाही. पण जे काही थोडंफार किंवा फार थोडं धैर्य शरीरामध्ये आहे ते त्यांच्या अन्नाचं आहे. त्यामुळे जे काही योग्य आहे ते सगळं त्यांचंच आहे.
मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी बैलगाडी खाली चालणारा कुत्रा आहे, त्यामुळे माझी योग्यता फार थोडी आहे. पण मी मोठा नसलो तरी मी मोठ्यांचा मात्र नक्की आहे. माझी परंपरा फार मोठी आहे. त्यामुळं हे शब्द सुमनांजली, शब्दपुष्प त्या परंपरेच्या चरणावर अर्पण करतो. झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी. संत सम्राट महाकैवल्य तेजोनिधी ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, तीर्थरूप गुरुवरे महाराज, तीर्थरूप सौभाग्यवती आईसाहेब, तीर्थरूप मालक, माझी संपूर्ण गुरुपरंपरा, सकल संत परंपरा सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. योग्य ते त्यांचं आहे, अयोग्य माझं आहे. माझं माझ्याजवळ राहू द्या. झालेल्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली हां विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल. जय बोली पुरे वेडी वापुरी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार म्या आपला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानेश्वरा राखा माया करा मैकरा, क्षमा अपराध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री सद्गुरु साखरे महाराज की जय.